काय सांगाल, शिक्षकांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, एकूणच काय 14 ऑक्टोबर 2024ला महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षक, त्रुटीपूर्तता केलेले शिक्षक आणि अघोषित शाळांना अनुदान मिळावं म्हणून शासनाने अनुदानाचा आदेश काढलेला होता। तो आदेश पूर्तता व्हावी म्हणून गेल्या दोन्ही अधिवेशनामध्ये आम्ही सर्व शिक्षक आमदार प्रयत्न करत होतो। मागच्या 8-10 दिवसापूर्वी राज्यामध्ये मोठं आंदोलन तुम्ही पाहिलं असेल, आझाद मैदानावर झालं होतं। या सर्वांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डेलिगेशन बोलवलं आणि त्या डेलिगेशनला आम्ही सर्व शिक्षक आमदार उपस्थित होतो। त्यांनी त्या ठिकाणी या काढलेल्या आदेशावर मी तात्काळ 18 जुलैच्या अगोदर अधिवेशन संपण्याच्या अगोदर मार्ग काढतो म्हणून त्यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक घेऊन 14 ऑक्टोबरच्या शासन आदेशासाठी लागणारा निधी 970 कोटी रुपयाची तरतूद आज या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। याकरता महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, तर त्याचबरोबर राज्यमंत्री पंकजी भोयर साहेब आणि ज्यांनी हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मध्यस्थी केली होते ते जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांचे या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो। आणि याही पुढे त्यांनी शिक्षकांना सातत्याने सगळ्या प्रकारचे टप्पे देण्यासाठी आणि अन्य शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी आश्वासन दिलं आहे। किती फायदा होणार आहे याकरता राज्यातील 63,000 जे शिक्षक आहेत, या 63,000 शिक्षकांना त्यांचा हक्काचा पुढील टप्पा 20% टप्प्याचा पगार त्यांना मिळणार आहे। त्याकरता लागणारे जे का अनुदान आहे ते 970 कोटी रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। मागच्या वर्षी जवळजवळ 49,000 शिक्षकांना अनुदान मिळालं होतं। उर्वरित काही शिक्षकांच्या शाळांच्या त्रुटी होत्या, त्या सुद्धा पूर्तता लवकरच करून त्यांना सुद्धा या अनुदानाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। ओके, थँक्यू। काय एवढा उशीर लावला तुम्ही?